चुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण ज्ञानदशक बघतोय, 8वा दशक. आणि त्यालाच मायोद्भव असंही म्हटलेलं आहे समर्थांनी. ते का म्हटलं वगैरे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. आपल्याला आता असं बघायचं की मुळामध्ये हा जो पहिला देवदर्शन समास आहे त्याच्यामध्ये आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचंय. देवदर्शन तसं म्हटलं तर 6व्या दशकापासून त्यांनी आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे आणि 8व्या दशकापर्यंत तेच सांगितलेलं आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पहिल्यांदा देवदर्शन म्हणजे काय करायला पाहिजे, मग नंतरच्या ह्याच्यात ते प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय आहे हे थोडक्यात 7व्या दशकात सांगितलं. आणि दासबोध पूर्ण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 7व्या दशकामध्ये. तो छोटी प्रत त्याची दासबोधाची असंही म्हटलं जातं. आणि नंतर जे आहे ते 8वा दशक जो आहे तो ज्ञानाचा दशक आहे. इथे जे दर्शन सांगितलंय त्याच्यामध्ये म्हणताना त्यांनी असं म्हटलंय की जग ही कर्मभूमी आहे. कर्म आणि कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही असं आपण म्हणतो, पण तो नियम देवदर्शनाला लागू पडत नाही. त्याचं कारण आपल्याला कष्ट करावे लागतात. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. कष्टे फळ नाही असं म्हटलेलं आहे. पण ते कधी प्रपंचामध्ये कष्टे फळ नाही. तुम्ही कष्ट करा, योग्य दिशेने, योग्य तऱ्हेने, योग्य पद्धतीने प्रयत्न केले, कष्ट केले की त्याचं फळ आपल्याला निश्चितपणे मिळतं. पण असा अर्थ ह्याच्यामध्ये होत नाही, देवदर्शनामध्ये लागू पडत नाही. त्याचं कारण असं की देवदर्शनामध्ये आपल्याला श्रद्धा लागते. एक प्रकारची आपली निष्ठा असणं आवश्यक असते. ज्या देवाचं आपल्याला दर्शन घ्यायचंय त्याच्याबद्दलची निष्ठा असणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही निष्ठा असण्याबरोबरच आपल्याला सद्गुरु कृपा पण असणं तेवढंच गरजेचं आहे. सद्गुरु कृपा आणि निष्ठा या दोन गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि मग साधनांचे कष्ट. तर साधनांचं कष्ट जे आहेत ते पहिल्यांदा करावे लागतात. कारण आपल्याला साधन चतुष्टयाची बैठक पूर्ण झाल्याशिवाय आपली चित्तशुद्धी होत नाही. आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय आपल्याला देवदर्शन होत नाही, कारण आपल्याला ती साधना परिपूर्णरित्या करता येत नाही. त्यामुळे साधन चतुष्टयापर्यंत आपल्याला दर्शन निश्चितपणे त्याचं कष्ट घ्यावे लागतात. पण तिथपर्यंतच. नंतर ते आपल्या अंगवळणी पडून जातं. ती आपल्याला सवय होऊन जाते. त्याची आपल्याला हळूहळू त्याच पद्धतीने करण्याची प्रॅक्टिस जी म्हणते ती आपोआप झालेली असते. सकाळी इतके वाजता उठायचं, इतके वाजता अंक करायचं, इतके वाजता पूजा करायची, हे सगळं सुरू होतं. आणि मग हे सगळं असं म्हटलेलं आहे की मग साधनांचे कष्ट करावे लागत नाही असं का. तर समर्थ करुणाष्टकामध्ये सुद्धा म्हणतात, असंख्यातरे भक्त होऊन गेले, तिन्ही साधनांचे बहु कष्ट केले. म्हणजे तिन्ही साधनं कोणती? भक्ती, ज्ञान, वैराग्य. या तिन्ही साधनांसाठी बहु कष्ट केले. असे अनेक भक्त होऊन गेले. पण जर सद्गुरु कृपा नसेल तर देवदर्शन नाही. जर श्रद्धा आणि निष्ठा नसेल तर देवदर्शन नाही. म्हणजे जेवढं ते महत्वाचं आहे तेवढं हे महत्वाचं आहे. म्हणून खूप कष्ट करण्यापेक्षा मुळातला आपला भर आपल्या श्रद्धेवरती, निष्ठेवरती ठेवायचा आहे आणि सद्गुरूंवरती ठेवायचं आहे. एकदा का सद्गुरूंवरती सर्व सोडून दिलं की ते आपल्याकडनं आपोआप करून घेतात. मी करून या करता ही भावना निर्माण होते. अशा तऱ्हेने हे सगळं सांगितलेलं आहे. तसंच मागच्या ह्याच्यात आपल्याला बहुतीर्थस्थानं, वेगवेगळ्या तीर्थस्थानी नुसतं जाऊन काही आपल्याला देवदर्शन होत नाही. का होत नाही? का तीर्थस्थानं तर महत्वाची आहेत, मग जायचं नाही का? तर तीर्थस्थानांवरती निश्चित जायचंय, कारण तिथली स्पंदनं आपल्याला मिळतात. तिथला वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण असतं. ते आपल्यामध्ये सद्भावना प्रगट करतात. आणि ती सगळी स्पंदनं, ती सद्भावना, त्याबद्दलचा आदर, तिथले ग्रंथ, ते जे वातावरण असतं त्यातली स्पंदनं ही सगळी घेऊन आपण घरी परत येत असतो. आणि त्यामुळे साहजिकच याचा नैष्ठिक दृष्ट्या आपल्याला, नैतिक दृष्ट्या, नैष्ठिक नाही, नैतिक दृष्ट्या आपल्याला निश्चित फायदा होतो.
तिथून जाऊन आल्यावर आपल्या मनात येतं ना की जप करायला सुरुवात करावा, पोथी वाचायला सुरुवात करावी. हे सगळे कष्ट करायचे आहेत, पण त्याचा अतिरेक करायचा नाही. नाही तर आपण कर्मकांडामध्ये गुंतून जातो, म्हणून त्यांनी सांगितलंय याचा अतिरेक करायचा नाही. हे झालं नाही तर मी ते करणार नाही, ते झालं नाही तर, किंवा हे केल्याशिवाय अमकं तमकं करणार नाही. नाही, प्रत्येक ठिकाणी आपली आपली लिमिट बघायला पाहिजे. पण आपली श्रद्धा मात्र निश्चित असायला हवी. आपण जेवायला बसलं, आपल्या समोर ताट ठेवलं आणि त्याचाच नैवेद्य दाखवून आपण ग्रहण केला, ते करताना माझ्या आतल्या आत्मारामाला मी शांत करण्याकरता हे जेवतोय असं म्हटलं तरी पुरेसं आहे. त्याच्यासाठी ते सोहळ्यात केलाय का स्वयंपाक, मग तिथून आणलाय का, मग तिथून आणल्यानंतर टेबलवरती ठेवून किंवा देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवलाय की नाही, अशी गरज नाही. करू नये असं नाही, केलं तर चांगलंच आहे, पण त्याच्यात गुंतून जाऊ नये हे महत्वाचं आहे. आपल्या समोर आलंय, आपल्याच पानाचं आपण नैवेद्य दाखवावं, आपलंच आपण ग्रहण करावं. आणि हे करता करता तुझ्यामुळे आज मला जेवायला मिळालं, हे ऋण निर्देश पण करावा, संपलं. साध्या साध्या गोष्टी ज्याचं प्रदर्शन न करता आपल्याला आपल्याच मनामध्ये ठेवून आपल्याच मनात शांतपणे म्हणून हे सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून कर्मकांडामध्ये खूप गुंतून जाऊ नये. बहु गुंतता, बहु म्हटलंय, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही, हे ते. कारण हा सगळा मायेचा खेळ आहे. त्यामुळे वेगवेगळे बहु हिंडता सौख्य होणार नाही. म्हणजे किती तीर्थयात्रा करणार, इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो, तर बहुहिंडता. कारण शिणावे परी नातुडे ही तर काही, नुसतं इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो त्याच्यात. पण मानसिक दृष्ट्या आपल्याला किती शांती मिळाली, किंवा मानसिक दृष्ट्या आपण त्या देवाशी किती एकाग्र पावलो. खरं देव दर्शन केलं का विश्वदर्शन किंवा सृष्टी दर्शन केलं, असे सगळे प्रकार त्याच्यामध्ये वेगवेगळे येतात. ते पुढे येणार आहेत आपल्याला. पण आता ही सुरुवात त्यांनी केली की या पद्धतीने बहु कष्ट करू नये, शांत बसावं, आपल्या आपल्या घरी करावं. तीर्थक्षेत्र सगळे इथेच आहेत असंही मानायला हरकत नाही. मग हा खरा देव कोण आहे, त्याला शोधायला जायचंय. त्या मतामतांच्या संभ्रमात आपण पडायला लागतो काही वेळेला. ही साधना करायला सुरुवात केल्यानंतर काय काय आपल्यामध्ये अडचणी येतात त्या सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये. तर मग आपल्याला असं वाटतं की मतमतांतर, की नाही नाही ते नाम असंच घ्यावं, तो जप असाच करावा, मग असं करू का नको करू, असे संभ्रम आपल्याला बरेच पडायला लागतात. त्या संभ्रमामध्ये पडण्यापेक्षा आपल्या मनाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने, पण तरी सुद्धा भावपूर्ण रीतीने किंवा सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून ते ती गोष्ट करावी, हे जास्त सोपं आहे. असं सोप्या रीतीने प्रापंचिक लोकांना समर्थांनी हे सांगितलेलं आहे. साधू संत आहेत ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे करतील, पण आपल्याला प्रापंचिकांना हे सोप्या पद्धतीने समर्थांनी मुद्दामून सांगितलंय. कारण असे कष्ट करण्यापेक्षा अंतर्मुख होणं जास्त गरजेचं आहे. बाह्य कष्ट करावेत, नाही करू असं नाही, पण ते कष्ट करण्यापेक्षा अंतर्मुख होणं आणि अंतर्मुख होऊन साधना करणं हे महत्वाचं आहे. मग हा खरा देव आहे तरी कसा, अशी ही जी मतमतांतर जी आपल्याला पडतात त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण मागच्या वेळेला बरंच बघितलं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक सांगितलं, सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. मनुष्याणाम सहस्रेषु गीतेमध्ये म्हटलेलं आहे, त्याचाही उल्लेख आपण केला. आणि आपण त्याच्यामधनं पुढे आलो की ह्याच्यामध्ये एखादाच एखादाच कोणीतरी परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून पुढे जातो. विवेकानंद असं म्हणतात की खरं म्हणजे कुटुंब व्यवस्था अत्यंत महत्वाची आहे. कारण अशी जेव्हा हजारो कुटुंब निर्माण होतात, तेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये एखादा साधू पुरुष निर्माण होतो. म्हणून चांगली कुटुंब निर्माण होणं हेही महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. मग इथे मनुष्याणाम सहस्रेषु तेच समर्थ सांगतात, किंवा सहस्रामध्ये कोणी एक, हे त्याच भाषांतर केल्यासारखं समर्थ म्हणतात. पाहे देवाचा विवेक, कोणीतरी एखादाच माझी प्राप्ती व्हावी म्हणून त्यासाठी धडपडण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. बरं, नुसतं माझी प्राप्ती व्हावी. काही जण मतपरायण व्हावं, मतपरायण म्हणजे परमेश्वर म्हणतोय की मतपरायण व्हावं, म्हणजे माझ्याशी एकरूप व्हावं, परब्रह्म स्वरूप व्हावं, याचं कोणीतरी काम करत असतो. असा त्याच्यातला एखादा असतो. म्हणजे सहस्रांमध्ये तसा, तर 100 जण तसे आले तर 100मध्ये एखादा तसा, अशा पद्धतीने होत असतं. आणि एखादा जो मला तत्वशः जाण
अशा तऱ्हेने त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. मग पुढे ते म्हणतात पहिल्याच समासामध्ये 16वी ओळी, देव कोणास म्हणावे, कैसे तयासी जाणावे, तेची बोलणे स्वभावे, बोलिजेल श्रीराम. देवदर्शन करायचंय तर दर्शन घेण्यासाठी त्याला ओळखता आलं पाहिजे. ज्याची आपल्याला भेट घ्यायला जायचंय त्या माणसाचा निदान फोटो म्हणा, काहीतरी ओळख म्हणा आपल्या जवळ असायला लागते, किंवा त्याला पाहिलेलं असायला लागतं, कोणीतरी त्याचं वर्णन केलेलं असावं लागतं. तेव्हा मग एखाद्या माणसाला भेटायला आपण जातो, तेव्हा मग आपण म्हणतो, हो मी ऐकलं होतं, पण मग तुम्हीच त्या का? हो हो, मग मीच ती आहे, असं आपण सांगतो. ही मनुष्याच्या एकमेकांच्या भेटीची गोष्ट आहे. मग आपण कोणाकडनं तरी त्यांची माहिती घेतो, कोणाकडनं तरी त्यांचा पत्ता घेतो. तिथे गेल्यावर त्यांना विचारतो, हा मला वाटलंच होतं की तुम्हीच असाल त्या. कारण जे काही ऐकलंय तुमच्याबद्दल, रंग रूप वर्णन हे ते किंवा बाकीच्या गोष्टी, त्याच्यावरनं मला असं वाटलं. तर हो बा, मग अशा पद्धतीने आपण माणसाशी व्यवहार करतो. तोच व्यवहार देवाशी सुद्धा करायला हरकत नाही. त्याला आधी जाणून घ्यावं लागतं. मग तो कोण आहे त्याला जाणून घ्यायचं. देवदर्शन ज्याचं करायचंय त्याला जाणून घ्यायचं असेल तर तो कसा आहे त्याचं वर्णन समर्थांनी पुन्हा आपल्याला करून दाखवलंय. आणि ते करताना म्हणतात, ज्यांनी हे चराचर निर्माण केलेलं आहे, ज्यांनी चार खाणी चार वाणी असं सगळं निर्माण केलेलं आहे. चार खाणी म्हणजे अंडज जारज स्वेदज उद्भिज, थोडस आपल्याला सगळं पुन्हा समर्थांनी सांगितलेलं आहे. त्या परापश्यंती चार खाणी चार वाणी म्हटलंय. खाणी म्हणजे अंडज जारज स्वेदज उद्भिज, आणि वाणी म्हणजे परापश्यंती मध्यमा वैखरी. इतकंच नाही, चंद्र सूर्य ग्रह तारे हे ज्यांनी निर्माण केलेले आहे, पंचमहाभूत ज्यांनी निर्माण केलेली आहेत, आणि पंचमहा सर्व करता तोची देव, हे जे सगळं काही ज्यांनी केलंय त्याला देव असं म्हटलेलं आहे. आणि या सगळ्यावर ज्यांनी ईशन केलंय त्यालाही देव असंच म्हटलेलं आहे. ईशन करणारा तो ईश्वर म्हणजे परमेश्वर, देव, अशा तऱ्हेनेच त्याला म्हटलेलं आहे. आता या पंचमहाभूतांच्या म्हणजे बाबतीमध्ये असं आपण त्याने पुढे असं म्हटलंय, देवे निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासीच देव म्हणती, विवेकहीन श्रीराम. आता त्यांनी असं म्हटलं की ही पंचमहाभूत निर्माण केली. त्या पंचमहाभूतातनं म्हणजे सगळे अंडज जारज स्वेदज उद्भिज हे सगळं निर्माण झालं. पृथ्वी निर्माण झाली, त्याच्यावरती अनेक तऱ्हेचे दगडधोंडे निर्माण झाले, माणसं प्राणी निर्माण झाले, हे सगळं निर्माण झालं. आणि ह्याच्यामध्ये त्याच दगडातनं आम्ही देव तयार करतो. जे दगड ह्या पृथ्वीवरती आहे त्यातला नको असलेला भाग दूर करून आम्ही परमेश्वराला निर्माण करतो, आणि त्याच्याच पुढे हात जोडतो. अशी आमच्या मनात जी कल्पना असेल त्या पद्धतीने आम्ही त्या देवाला निर्माण करतो, आणि मग त्याला देव समजतो. म्हणजे पाषाणातून आम्ही देव निर्माण करतो. पण जे पाषाण त्यांनी निर्माण केले त्याच पाषाणातनं त्याला आम्ही निर्माण करायला जातो, हे कितपत बरोबर आहे? तयासीच देव म्हणती ते विवेकहीन. कारण आपल्या डोळ्यासमोर सगुण मूर्ती पाहिजे म्हणून आपण देव निर्माण केले, हे मान्य आहे, तिथपर्यंत ठीक आहे. पण मग ते दगडाची मूर्ती आहे तीच खरा देव आहे का? तर नाही. मुळामधला देव, खरा देव जो आहे तिथपर्यंत आपल्याला जायचंय. आपण ही फक्त सगुणासाठी आपलं लक्ष केंद्रित होण्याकरता केलेली दगडाची मूर्ती आहे. तर जाण्याचं एक माध्यम आहे, तो जाण्याचा एक रस्ता आहे. पण तरी सुद्धा ते म्हणजे देव आहे का? तर तो म्हणजे थोरला देव नाही, तो म्हणजे खरा देव नाही. खरा देव निर्गुण निराकार आहे. इथे आपण त्याला सगुण साकार तयार केलं. बरं, तो सुद्धा कसा केला? तर मी माझ्या कल्पनेप्रमाणे केलेला आहे, त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे केलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या कल्पने, स्वामी राम म्हणून होते, हिमालयामध्ये ते फिरत असत. त्यांच्या सद्गुरूंना ते म्हणले, अहो इतके वर्ष मी आता साधना करतोय, तपश्चर्या करतोय, तुम्ही अजून मला देवाचं म्हणजे काही परिचयच करून दिला नाही, ओळखच करून दिली नाही, तुम्ही मला देवापर्यंत नेलच नाही, मला देव दर्शन द्या. सद्गुरू नेतात असं म्हणतात. ठीक आहे म्हणला, उद्या तुला देवदर्शन देतो, असं त्यांचे सद्गुरू म्हणाले. कसं पाहिजे तुला देवाचं दर्शन? कसं पाहिजे तुला देवाचं दर्शन? तुझ्या मनामध्ये देव कसा आहे? माझ्या मनामध्ये म्हणजे देवाचं दर्शन तुम्ही करून देणार, ते मान्य आहे मला. पण तुझ्या मनामध्ये तू देवाची मूर्ती कशी तयार केलेली आहे? तर ते म्हणाले की एकदम सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे जे काही आहे ते सगळं.
गुड बेटर बेस्ट हे जसं आहे ना, तशा पद्धतीने मला गुड नकोय. गुड आम्ही आहोतच, बेटर व्हायचंय. आणि बेस्ट जो आहे तो आमचा परमेश्वर आहे. म्हणजे आमच्यातले सर्व गुण संपन्न उच्च कोटीचं जे काही आहे ते माझं देवाचं श्रीमंत असं देखणं रूप आहे. तसं मला देव पाहिजे. बरं झालं म्हणे तू सांगितलंस, नाही तर मी तुला खरं म्हणजे एखादा गरीब असा रस्त्यातला भिकारी वगैरे दाखवणार होतो, की जेणेकरून हा देव आहे असं म्हटलं असतं, तर तुला पटलं असतं का? नाही. कारण मनुष्य आपल्या मनातून आपल्या देवाची मूर्ती निर्माण करत असतो आणि त्याप्रमाणे त्याला त्याचं दर्शन होतं. मग ही मूर्ती आपल्या मनातून निर्माण करायची. जे मन चंचल आहे, मग तो होणारा देवही चंचलच असतो. तो सगुण अवतारातला असतो. निर्गुण निराकार देव चंचल नसतो. अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेला त्याला समजावून सांगितलं. तर हे देवाचं नाही, पाषाणातून जे निर्माण केलेले ते आम्ही आमच्या कल्पनेप्रमाणे केलेले आहे. इकडचा गणपती म्हणजे महाराष्ट्रातला गणपती वेगळा आहे, साऊथकडचा गणपती वेगळा आहे. जो तो आपापल्या देहयष्टीप्रमाणे तसाच देव तयार करत असतो. बंगालमधली देवी, तिचे डोळे असे मोठे छान असतात. ती बेंगॉलची खासियत आहे. त्याप्रमाणे ती देवी त्यांनी आपल्या हाताने तयार केलेली. त्यामुळे त्या पद्धतीने देव होत असतात. तर पण देव जे आपण निर्माण केले, हे देव त्याच्या मागची भावना आपली महत्वाची आहे. त्याच्यावरती आपल्याला सद्गुरूंनी केलेलं मार्गदर्शन महत्वाचं आहे. त्या देवाच्या पाठचं तत्व आपल्याला पाहायचंय. तो निर्गुण निराकार देव पाहायचाय, तिथपर्यंत आपल्याला जायचंय. आणि म्हणून नुसतंच तीर्थयात्रा, नुसतंच पोथी पारायण करून उपयोग नाही. तर त्याच्याबरोबर ती श्रद्धा, निष्ठा आणि सद्गुरूंची कृपा ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि म्हणून आम्ही ज्या पाषाणापासून देव तयार करतो आणि त्या देवाचंच देवत्व वाढवतो, हे सुद्धा एक प्रकारचं विवेकहीनाचं लक्षण आहे. जसं हे सर्व पृथ्वी निर्माण करणारा जो आहे तो देव आहे, तो त्याच्यापासून वेगळा असणारच की नाही. तो जसा वेगळा असणार आहे, तसं म्हणजे कुंभार जो आहे तो मडकी बनवतो. तर मथानी बरीच उदाहरणं इथे दिलेली आहेत. पण त्यातलं कुंभार जो आहे तो मडकी बनवतो. पण कुंभार वेगळा आहे, मडकं वेगळं आहे, बनवणारा तो आहे. हे सगळं जरी मान्य असलं तरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या. तसंच पाषाणातून गोपूर बनवलं, तर पण गोपूर बनवणारा वेगळा आहे. गोपूर म्हणजे माहितीये ना, की देवळाच्या वरती साऊथकडे गेलं तर असं खूप वरती असं शिखरासारखं केलेलं असतं, त्याला गोपूर म्हणतात. किंवा आपल्या इथे सुद्धा देवळाच्या दारावरती गोपूर केलेलं असतं, म्हणजे काहीतरी देवाची मूर्ती वगैरे अशा ह्या केलेल्या असतात. वरती एक पट्टी केलेली असते देवांच्या संदर्भात. तर तेही गोपूरच आहे. आता हा गोपूर करणारा वेगळा आहे. कळसूत्री भावली ज्याला आपण म्हणतो, ती भावली नाचवणारा तो वेगळा आहे. तो नाचवेल तशी ती बाहुली नाचत असते. गोपूर ज्या वेळेला बनवण्यात येतं तेव्हा तो कुंभार म्हणा किंवा कोण, तो गोपूर बनवणारा जो आहे तो जसं बनवेल तसं ते गोपूर बनवलं जातं. तसंच ही सर्व सृष्टी त्याच्या मर्जीप्रमाणे त्यांनी निर्माण केलेली आहे. आपण त्याच्या हातातल्या फक्त कळसूत्री भावल्या आहोत असं आपण म्हणतो. इतके वर्ष तो निर्माण सगळं करत आहे, म्हणून तो मात्र याच्यापासून वेगळा आहे. एवं जगदीश तो वेगळा, जग निर्माण त्याची कळा, तो सर्वामध्ये परिनिराळा, असोनी सर्वी श्रीराम. सगळ्यांमध्ये असून तो निराळा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये आता कसं, हे जसे गोपूर करणारा वेगळा आहे, मडकी करणारा वेगळा आहे, त्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की हा जो म्हणजे उपादान कारण वगैरे जे निमित्त कारण असं जे सगळं सांगितलं जातं, त्या संदर्भात कुंभाराचं आपल्याला नेहमी उदाहरण दिलं जातं. आणि ते कुंभाराचं उदाहरण देताना कुल्हाळ इथे त्यांनी दिलेलं आहे. ते कुल्हाळ पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्हाळ नव्हे. कुल्हाळ म्हणजे कुंभार. कुल्हाळ पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्हाळ नव्हे, तैसा देव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वथा श्रीराम. अशी ओवी 31वी आहे. म्हणजे कुंभार हा पात्र म्हणजे घडा म्हणा किंवा मडकं म्हणा, हे घडवण्यापूर्वी कुंभार आहे. मडकं घडवतानाही तो आहे आणि ते घडून पूर्ण झाल्यानंतरही तो आहे. म्हणजे कुंभार तिन्ही बाबतीमध्ये आहेच आहे. आधी पण आहे, नंतर पण आहे.
व्यक्त अव्यक्त जसं सांगितलेलं होतं त्या पद्धतीने. आणि आता इथे सांगताना ते वेगळ्या पद्धतीने सांगतात की कुंभार आधी आहे. आता कुंभार म्हणजे कोण आणि हे असं जर म्हणायचं झालं तर कुंभार हा मडकं बनवणारा आहे. मडकं कशापासून, कुंभारही आहे, मडकं बनवणारा तो आहे, मडकं बनवायचे हेही तयार आहे. पण मग माती असेल तर ते घडणार. म्हणजे माती पण लागते, कुंभार पण लागतो, आणि मग त्याच्यापासून त्या दोघांच्या सहकार्याने मग त्या बाकीच्या वस्तू साधनं घेऊन पण ते मडकं तयार करतो किंवा तो कलश तयार करतो, मातीचा घट तयार करतो, असं आपण म्हणूया. म्हणजे या सगळ्या गोष्टी एक घटना घडण्याकरता आवश्यक आहेत. आता काय काय आवश्यक आहे तर रॉ मटेरियल, म्हणजे माती हे रॉ मटेरियल आहे. ते त्यालाच आपण उपादान कारण, उत्पन्न ज्याच्यापासून होतं ते उपादान कारण असं म्हटलं जातं. म्हणजे माती हे उपादान कारण आहे, ते आवश्यक आहे. आणि उपादान कारण मिळाल्यानंतर माती मिळाली, आता ती नुसती माती असून चालणार नाही, त्याच्यासाठी तयार करायला कोणीतरी पाहिजे, म्हणजे निमित्त कोणीतरी पाहिजे. कुंभार हे निमित्त कारण आहे, कारण तो त्या मातीपासून घट तयार करतो, म्हणून तो निमित्त कारण आहे. उपादान कारण म्हणजे रॉ मटेरियल असं म्हणूया आपण त्याला. उपादान असं म्हटलं जातं. जो निर्मिती करतो त्याला आपण निमित्त कारण असं म्हणतो. आणि जे नंतर निर्माण होणारा घट जो आहे ते म्हणजे त्याचं कार्य असतं. पेन तयार करायचंय तर त्याच्यासाठी आधी रॉ मटेरियल लागतं, तशा प्रत्येक गोष्टीला लागतं. ते सगळं जुळवणी करणारा लागतो. कुंभार वगैरे हे त्यांनी पूर्वीची उदाहरणं दिलेत, पण आताही तेच आहे. उदाहरणामध्ये फरक करायला हरकत नाही, पण मूळ उद्देश तोच आहे. उपादान कारण, निमित्त कारण आणि प्रत्यक्ष कार्य. इथे इथे परमेश्वराच्या बाबतीमध्ये थोडं वेगळं आहे. ते थोडं वेगळं म्हणजे काय, उपादान कारणही तोच आहे, निमित्त कारणही तोच आहे, आणि कार्यही तोच आहे. हे कसं काय, तर त्याच्या बाबतीमध्ये म्हणून आपलं कन्फ्युजन परमेश्वराच्या बाबतीत होतं, अन्यथा होण्याचं कारण नाही. कुंभार, पात्र, माती याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होत नाही. पण रॉ मटेरियलही तोच आहे. जसं कोळी धागात आपल्यातनं काढतो आणि जाळं विणतो, त्याप्रमाणे ह्या परमेश्वर जो आहे, परब्रह्म परमेश्वर जो आहे, तो त्याच्यातले सगळ्या गोष्टी बाहेर काढतो. म्हणजे ते उपादान कारण जे आहे, ज्याच्यापासून निर्मिती होते, ते तो बाहेर काढतो, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी बाहेर काढतो आणि मग त्याच्यापासून तयार करतो. म्हणून आपण त्याला उपादान कारण तोच आहे असं म्हणतो. बर, जो ती निर्मिती करतो ते निमित्त कारण कोण करतं, हा परमेश्वरच सगळ्याची निर्मिती करतो. निर्मिती करणारा तोच आहे, रॉ मटेरियल तोच आहे, आणि त्याच्यापासून होणारं कार्य म्हणजे हे विश्व चराचर, दशांगुळे उरलेलं असलं तरी ब्रह्मांड जे काही निर्माण केलं तेही तोच आहे. का तोच आहे, कारण तो त्या प्रत्येकामध्ये जाऊन बसला, म्हणून त्याच्यामध्ये चैतन्य प्राप्त झालं. प्रत्येक चराचर सृष्टीमध्ये तो जाऊन बसलाय. ते जर नसलं तर ते चैतन्य निर्माण झालं नसतं, त्या गोष्टींना हालचाल निर्माण झाली नसती, त्या गोष्टींपासून आनंद मिळाला नसता. म्हणून होणारं कार्य सुद्धा त्याचंच नामरूपातलं वर्णन आहे. आणि नामरूप त्याच्याबरोबर जोडल्या गेल्यामुळे आम्हाला ते दृश्य स्वरूपात दिसायला लागले, एवढाच फरक आहे. म्हणजे आता हे तिन्ही गोष्टी हाच आहे असं असल्यामुळे आमच्यामध्ये कन्फ्युजन होतं की हा देव जो आहे, संभ्रम निर्माण होतो की हा जो देव आहे तो निर्गुण निराकार आहे. तो जर निर्गुण निराकार आहे तर त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाहीत. त्याच्यात जर गुण नाहीत तर तो हे सगळं निर्माण कसं करेल, अशा शंका आमच्यासारख्या लोकांमध्ये येतात. कारण आम्ही ज्ञानाच्या पातळीवरून विचार करत असतो. सुरुवातीला मी सांगितलं होतं की ज्ञानाच्या पातळीवरनं ज्ञानी संत आपल्याला सांगत असतात, आणि अज्ञानाच्या पातळीवरनं आम्ही ते ग्रहण करत असतो. हा जो मधला भाग जो आहे, एकमेकांशी आदान प्रदान करण्याचा, तिथे आपलं कन्फ्युजन सुरुवात होते किंवा तिथे आपला भ्रम निर्माण होतो. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे सगळं तो एकच आहे. म्हणून निर्माण करणारा तो आहे, तो त्याच्या आधी पण होता. ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वी पण तो होता, अव्यक्त होता. सृष्टी निर्माण झाल्यावर नामरूपात्मक दृष्टिकोनातनं त्याच्यात जाऊन बसला आणि तो व्यक्त झाला, कारण त्याला त्या मायेचा, सृष्टीचा आधार घ्यावा लागला. सृजन होते ती सृष्टी, निर्माण होते ती पेक्षा सृजन होते ती, त्याच्यात फरक काही नाही. त्यातनं वेगवेगळ्या
वैविध्यरित्या निर्माण होणारी जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. असं हे, आता बघा, नुसतं आपण जर म्हटलं की पंचमहाभूतापासून हे निर्माण झाले, इथे त्यांनी ओवीच घेतलेली आहे 42वी. त्याच्यात ते म्हणतात, म्हणून भूतांचा कर्दमू यासी अलिप्त आत्मारामू, अविद्या गुणे माया भ्रमू, सत्यची वाटे श्रीराम. आता इथे कसं आहे, पंचमहाभूतांपासून जग निर्माण करणारा, पंचमहाभूतात, पण पंचमहाभूतांपासून जग निर्माण केलं तर पंचमहाभूत कोणी निर्माण केली? तर पंचमहाभूत निर्माण करणारा हाच आहे. म्हणजे पंचमहाभूतांपासून जग निर्माण करणारा नव्हे, तर पंचमहाभूत निर्माण करणारा या सगळ्यांपासून निराळा आहे. तो कसा? सर्वांमध्ये परिनिराळा. भगवंताने ज्या वेळेला संकल्प केला एकोहम, हा त्याचा सत्य संकल्प आहे. पण बहुश्याम झाल्याबरोबर त्याला थोडस डळमळीतपणा आला. एकम एव अद्वितीय तो राहिला नाही, त्याला बहुश्याम मध्ये डळमळीतपणा आला. आणि त्या पहिलं जे स्फुरण झालं ती म्हणजे शुद्ध माया. ही शुद्ध माया, तिच्यामध्ये कंपन निर्माण झाली, चलबिचल निर्माण झाली. आणि मग त्यांनी त्याच्यापासून अनेक गोष्टी तयार केल्या. आणि ज्याला आपण गुणमाया म्हणतो किंवा अष्टधा प्रकृती म्हणतो, ह्या सगळ्यापासून त्यांनी केला आणि त्या प्रत्येकामध्ये जाऊन तो बसला. सर्वांमध्ये परिनिराळा, कारण तो आतमध्ये गेल्यावरती त्या देहामध्ये चैतन्य निर्माण झालं. तो आत गेल्यानंतर त्या देहाला काहीतरी करावं असं वाटलं. तो आतमध्ये गेल्यावरती देहाला आनंद प्राप्त करावा असं वाटायला लागलं. या सगळ्या गोष्टी ते चैतन्य आत गेल्यानंतर सुरुवात झालेली आहे. हे आहेतच, पण ते जे आहे ते चैतन्य त्यातनं बाहेर गेल्यानंतर त्या देहात काय राहतं? तर त्या देहात काही राहत नाही. कारण देह पंचमहाभूतांपासून झालाय. जी पंचमहाभूत निर्माण झालेली आहेत आणि जी निर्माण झालेत, उपजली आहेत, उपजे ते नाशे, ते ते सगळं नष्ट होणार आहे. उद्या देह जरी नष्ट झाला तरी सुद्धा आतलं चैतन्य आहे ते नष्ट होत नाही. जसं आपण म्हणतो की वीज सर्वत्र आहे, म्हणजे तो सर्वाहुनी निराळा असं जे म्हटलेलं आहे, ते का म्हटलेलं आहे? जर आता उदाहरण द्यायचं झालं तर विजेचं आपण दरवेळेला देतो. आपण पेट्रोल घेतलं, गाडीमध्ये पेट्रोलच नसेल तर गाडी भले कितीही अगदी BMW असू दे नाही तर कुठलीही असू दे, त्यांनी काही फरक पडत नाही. पेट्रोलच त्याच्यात नसेल तर काहीच होणार नाही. ती एक पाऊल सुद्धा, एक पाऊल म्हणजे एक क्षणभर सुद्धा पुढे जाणार नाही. पण पेट्रोल भरल्याशिवाय ती चालू होणार नाही. मग पेट्रोल त्याच्यात भरावं लागतं तेव्हा ती तसं या संपूर्ण चराचरामध्ये तो जाऊन बसल्याशिवाय, त्यांनी त्या प्रत्येक ठिकाणी एंट्री केल्याशिवाय काहीही हालचाल होत नाही, काहीही गोष्ट घडत नाही. कशा पद्धतीने? मग अशा पद्धतीने विचार करताना वीज आहे, वीज वीज आपल्या घरापर्यंत आली, वेगवेगळ्या उपकरणात वेगवेगळ्या पद्धतीने ती काम करते. एका ठिकाणी ती एक थंड करण्याचं काम करते, तर एका ठिकाणी ती गरम करण्याचं काम करते, एका ठिकाणी वारा देण्याचं काम करते. हे सगळं करत असताना आम्ही, जर वीज गेली तर ही सगळी उपकरणं बंद पडतात. पण म्हणून वीज नष्ट होते का हो? तर वीज नष्ट होत नाही. वीज जिथे आहे तिथे आहेच आहे. पण ती आम्ही जी आमच्यापर्यंत आणली होती, तीर्थयात्रा, अमक्या ठिकाणी तमक्या ठिकाणी जाऊन उपासना करून साधन संपत्ती चतुष्टय, साधन चतुष्टय परिपूर्ण होऊन अशी जी करतोय, ती आमची होऊ शकत नाही. कारण ते चैतन्य आमच्यामध्ये यावं लागतं. तेवढ्या पुरतं साधनांचे कष्ट करायचे, बाकी करण्याची गरज नाही. एकदा त्याला प्रतिष्ठित आपल्यामध्ये केल्यानंतर आपण निवांत राहावं. तो आपल्याकडनं सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्या मार्फत करून घेतो. कारण ते तत्व आणि सद्गुरू वेगळे नाहीत. ते हळूहळू एकमेकांशी एकरूपच होऊन जातात. जिथे आपण म्हणतो की माझ्यातलं चैतन्य आणि त्या परब्रह्मातलं चैतन्य एकरूप होऊन गेलं, अशा पद्धतीने या सगळ्या घडत. म्हणून सर्वांमध्ये तो आहे, पण तरी सर्वांपेक्षा तो निराळा आहे. कारण जगनिर्माण त्याची कळा, हे जगाची निर्मिती करणं ही त्याची कला आहे. पुढे अशा जादू विद्या पण दिलेल्या आहेत समर्थाने, की राक्षसाची वोडंबरी, मनुष्याची बाजीगरी आणि देवांची कोणती? तर ही विद्या, ही कला, असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणती? जगनिर्मिती, जगनिर्माण त्याची कला, असं म्हटलेलं आहे. म्हणजे रॉ मटेरियलही तोच आहे, करणाराही तोच आहे, उपादान कारण तोच आहे, पण तरी सुद्धा ही त्याची कला आहे. आणि त्यांनी ह्या सगळी
सृष्टीतून ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे आणि त्याच्यात वैविध्यपूर्ण सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. एकासारखी एक गोष्ट सहसा आपल्याला पाहायला मिळत नाही. साम्य दिसेल, त्याच्यावरनं उपमा देता येतील, पण तरी सुद्धा एकासारखी एक गोष्ट सहजपणे प्रत्ययास येत नाही. इतकी व्हरायटी त्यांनी नामरूपात्मक करून ठेवलेली आहे. तो निर्माण करणाराही तोच आहे, नाश करणाराही तोच आहे, म्हणून तो त्याच्यापासून वेगळा आहे हे निश्चित. कार्य तोच करणार आहे. आता हे तो त्या सगळ्या कार्यामध्ये स्थितही तोच आहे असं सगळं सांगितलं. हे दृश्य मिथ्या असलं, सगळं जे दृश्य आहे, म्हणूनही जग मिथ्या आत्मा साच. हे जग जे आहे हे निर्माण झालेलं आहे, तो निर्माण झालेला नाही, तो आहेच आहे. अव्यक्त व्यक्त पुन्हा अव्यक्त या दशेमध्ये तो आहेच आहे. पण तो आहेच आहे असल्यामुळे हे जग मात्र निर्माण झालंय ते मिथ्या आहे. आत्मा साच. इथे त्यांनी पुढे असं म्हटलंय, देव आला देव गेला, देव उपजला देव मेला, ऐसे बोलिता दुरिताला, काय उणे श्रीराम. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा, देव अमर ज्याची सत्ता, त्याची मृत्यू कैसी श्रीराम. म्हणजे आता हा देव आला देव गेला. आम्ही म्हणतो ना की देवाचं आवाहन केलं, विसर्जन करायचंय. गणपती 1.5 दिवसाचा आणला का 10 दिवस नाही, आमचा 1.5 दिवसाचा, तुमचा 10 दिवसाचा वगैरे सगळं आपण म्हणत असतो. पण त्याचंही आम्ही आवाहन करतो आणि विसर्जन करतो. पण खरंच देव येतो आणि देव जातो का? नाही, तो आहेच आहे. पण हे आवाहन विसर्जन वेगळ्या गोष्टींसाठी सांगितलंय. त्याची एक अख्खी ओवी आपल्याला येणार आहे आणि ती आपल्याशी निगडीत आहे. आमचं आवाहन विसर्जन कसं होत असतं, तसं आम्ही त्या देवाचं करतो की जेणेकरून आमच्या आवाहन विसर्जनाची आम्हाला ओळख असणं गरजेचं आहे. त्याचा इथे संबंध नाही. पण आम्ही जे म्हणतो की देव आला देव गेला, हे तरी खरं आहे का हो? तर तो देव उपजला देव मेला असंही आम्ही पुढे जाऊन म्हणतो. पण बघा ना, रामकृष्ण आले, अवतार आहेत, आम्ही त्यांना देव मानतो, पण त्यांना मृत्यू आहे की नाही? कृष्णाचाही मृत्यू बाण लागून झालाय की नाही? राम सुद्धा नंतर मृत्यू पावलेले आहेत की नाही? त्यांनी आपला शरयू नदीमध्ये त्यांनी आपला देह विसर्जन केलेला आहे लक्ष्मण गेल्यानंतर. कारण लक्ष्मण हा त्यांचा बहिष्ठर प्राण होता. मग हे सगळं आपल्याला माहितीये. मग राम लक्ष्मणांना आम्ही देव मानतो, तर ते सुद्धा आवाहन त्यांचं विसर्जन झालेलं आहे. त्यांनाही जन्म आहे मृत्यू आहे. पण त्यांना जन्म आहे म्हणून मृत्यू आहे, म्हणून ते थोरला देव नाहीत, ते अवतार देव आहेत. हा फरक आम्ही त्यावेळेला केला होता. चत्वार देव सांगताना आपण तो विचार पुन्हा मांडणार, करणार आहोत. हा एक विचार येणार आहे. पण तरी सुद्धा देव आला देव गेला आम्ही म्हणतोच आहे. बरं, मग त्यांना निर्माण करणारा कोण आहे? तर हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, अवतार निर्माण करणारे सुद्धा. कारण काय झालं, या परमेश्वराने एवढं मोठं अवाढव्य सगळं वाढवून ठेवलं. ईश्वर म्हणजे सृजन करून ठेवलं, ईश्वरी सत्तेने निर्माण करून घेतलं, मायेला आपल्या बरोबर घेतलं आणि हे सगळं निर्माण केलं. आता हे सगळं मोठं व्याप वाढल्यानंतर त्यांना तो व्याप सांभाळता येईना. जीव योनी, 4 वाणी 4 खाणी, हे सगळं त्यांनी निर्माण केलं आणि सांभाळायला जरा त्रासदायक व्हायला लागलं असेल कदाचित. आपले विचार आपल्या बुद्धीने आपण करतोय हे लक्षात घ्या. देवाला काहीही यातलं अं, अशक्य नाही. पण त्यांनी काय केलं, ब्रह्मा विष्णू महेशांना केलं. उत्पत्ती स्थिती आणि लय या 3 गोष्टी करणारे. मग ते सुद्धा जे आहेत तेही नाशिवंतच आहेत, कारण त्यांनाही निर्माण केलेलं आहे. मग थोरला देव, मग ते देव नाहीत का? तर ते देव आहेत. आम्हाला त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करायचे. ते आमच्या रस्त्यावर जाता जाता आम्हाला मार्गदर्शन करणारे वेगवेगळे देव आहेत. रामकृष्ण असू दे, ब्रह्मा विष्णू महेश असू दे. त्याच्या पुढे जाऊन उत्पत्ती स्थिती लय करणारे असले तरी त्यांनाही नाश आहे. तेही नाश पावणार आहेत ज्या वेळेला प्रलय होईल त्यावेळेला. मग त्यांचाही जर नाश होणार आहे, तर मग निश्चितपणे आपल्याला तेही देव नाही, तेही खरा देव नाही. विष्णू पालन करता, ब्रह्मा निर्माण करता, महेश प्रलय करताना सगळं नष्ट करणारा, हे सगळं आपण म्हणतो. पण ही सगळी निर्मिती ज्याची आहे तो मात्र आहे तसाच राहणार आहे. म्हणून तो सगळ्याहून निराळा असं म्हटलंय. या सगळ्यांना आपण देव का मानतो मग? पण त्यांची आयुष्य आमच्यापेक्षा खूप मोठी आहेत, युगानं युग आहेत. आणि मग
युगानुयुग असल्यामुळे आम्ही त्यांना देव मानतो. एवढं मग दानव मानलं असतं. देव आणि दानव दोन्ही वृत्ती आहेत, पण देव यांना मानतो कारण यांच्या वृत्ती चांगल्या आहेत. त्यामुळे त्या वृत्तीप्रमाणे आपण त्यांना देव मानतो. ज्यांच्या वृत्ती चांगल्या नाहीत त्यांना दानव मानतो. अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळी नावं त्यांना दिलेत. हे सगळे जे आहेत ते युगानुयुगे आहेत, आमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा कालावधी जास्त आहे, त्यांच्यातले कर्तृत्व गुण जास्त आहेत, म्हणून त्यांना आम्ही देव असं मानतो. पण तेही नश्वर होणारे आहेत. त्यांचा हात धरून आम्हाला पुढे जायचंय, ते निर्गुण निराकारापर्यंत जायचंय. आता प्रश्न असा आहे, निर्गुण निराकारापर्यंत जायचंय असं ज्या वेळेला म्हटलं जातं, त्यावेळेला प्रश्न असा येतो की मग निर्गुण निराकार जो तो परमेश्वर असेल, तो निर्गुण म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कुठलेही गुण नाही, असा जो निर्गुण आहे, तो ही सगळ्याची निर्मिती कशी करेल? हा शिष्याला पडलेला प्रश्न आहे. हाच खरं म्हणजे शिष्याला पडलेला. इथे श्रोत्यांचे प्रश्न आहेत. पुढच्या ह्याच्यामध्ये जे आहेत ते श्रोत्यांचे प्रश्न आहेत. आतापर्यंत सगळं पटलं, पण मग जो निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला अवयव नाही, त्याला काही हालचाल करता येत नाही, तो स्थिर आहे, चंचल नाही, मग त्यांनी निर्मिती कशी केली, हे काही आम्हाला पटत नाही. हा, तुम्ही म्हटलं मायेने ही निर्मिती केली तर आम्हाला पटेल, कारण माया चंचल आहे. पण माया नाहीच आहे असं तुम्ही पुन्हा सांगता. म्हणजे असे जे दोन बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीने विरोधाभास आहेत, ते विरोधाभास समर्थांनी पुढच्या सूक्ष्म आशंकामध्ये मांडलेले आहेत. आणि ते सूक्ष्म आशंकामध्ये मांडलेले असताना ज्या त्याच्याही पुढच्या ह्याच्यात त्यांनी मांडलेले आहेत. दोन वाद आपल्याला सांगितलेले आहेत. एक म्हणजे विवर्तवाद आणि दुसरा अजातवाद. पण समर्थांनी कुठेही विवर्तवाद अजातवाद असं काही मांडलेलं नाही. असं म्हटल्यावरती प्रापंचिक थोडेसे दूर होतात, नको बाबा ते आपल्याला काही कळणार नाही. त्यांनी अगदी सोप्या शब्दामध्ये काही गोष्टी आपल्याला सांगितल्यात. आणि तो म्हणजे ब्रह्मसत्य जगन मिथ्या ही जी गोष्ट आहे, त्या पद्धतीने म्हणजे शंकराचार्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी आपल्याला पुढच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या पुढच्या समासामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याची थोडी सुरुवात आपण करून ठेवू आणि मग थांबू आणि पुढच्या ह्याच्यात पुढचा समास घेऊ. इथे सूक्ष्म आशंका निरूपण समास दुसरा जो आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अद्वैत तत्वज्ञान मांडताना, आता समर्थ ही अद्वैत तत्वज्ञान मांडणारेच आहेत, शंकराचार्यांप्रमाणेच वावरणारे आहेत, मांडणारे आहेत. आणि त्यामुळे त्या अद्वैत तत्वज्ञान मांडताना तर्कदृष्ट्या येणारी जी अडचण आहे, आता हे तर्क आहेत सगळे की तो निर्गुण आहे, तो जो निर्गुण आहे त्याला अवयव नाही, तो हालचाल करू शकत नाही, मग त्यांनी निर्मिती कशी केली? बरं, त्याला इच्छाही नाही असं आपण म्हणतो, तो इच्छा वगैरे याच्या पलीकडे आहे, तो निरिच्छा आहे, अवयवहीन आहे, त्याला कशाची इच्छा नाही असं म्हणतो. मग त्याला इच्छा नाही, मग त्याला एकोहम हे इच्छा कशी झाली, बहुस्त्यांभाव ही इच्छा कशी झाली, हा प्रश्न आहे श्रोताचा. आणि त्यात गैर काही नाही, खरंच आहे ना, की का निर्माण झाली? तो जो एकोहम त्याला माहिती आहे, तो संपूर्णपणे निर्विकार निराकार निरावयव, हा एक समास समर्थांनी त्याच्यावर घातलेला आहे. निरावयव म्हणजे काय, निराकार म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मद निरोपावये श्रीराम. 45 ओव्या आहेत त्याच्यामध्ये. तो आपण बघितला की आपल्याला ही सगळी सुसूत्रता जी आहे, त्याचं डिटेलिंग जे आहे, ज्याच्या खोलामध्ये आपल्याला जाता येतं. पण आत्ता आपल्याला एवढंच म्हणायचंय की इथे समर्थांनी श्रोत्यांना ज्या शंका निर्माण झालेल्या आहेत, माझ्यासारख्या श्रोत्यांना या शंका निर्माण होतात. एकीकडे त्याला निर्गुण म्हणतात, एकीकडे त्यांनी निर्माण केलेलं म्हणतात, एकीकडे म्हणता मायेने हे सगळं केलं, मग त्याला कशाला महत्व द्यायचं, देवाचं महत्व कशाला वाढवायचं? ज्या मायेने सगळं निर्माण केलं तिला महत्व द्यायला पाहिजे. पण तुम्ही म्हणता माया या नास्ती सा माया असं एकीकडे म्हणता. नक्की काय करायचं, हे नक्की काय करायचं, यासाठी श्रोत्यांनी विचारलेले अनेक प्रश्न आणि त्याची दिलेली समर्थांनी उत्तरं, अशा पद्धतीचे पुढचे दोन समास आहेत. इथे शंकराचार्यांचं जे अद्वैत तत्वज्ञान आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी माया ही संकल्पना घेतलेली आहे. आणि मुळात संकल्पना ही मिथ्याच असते. कल्पना एखाद्या गोष्टीची करतो, ती खरी असते का? नाही, ती कल्पना केलेली असते. त्यामुळे ती संकल्पना घेतलेली आहे, तिला त्यांनी सत्य म्हटलेलं नाही. सत्य एकम एव अद्वितीय परब्रह्मच आहे, तिला सत्य म्हटलेलं नाहीये. पण या मायेला मिथ्या त्यांनी म्हटलंय. मिथ्या का म्हटलेलं आहे? की अज्ञान काळामध्ये जी आपल्याला खरं वाटतं आणि ते अज्ञान दूर झालं, त्याचं ज्ञान झालं की ते खरं नसून खोटं आहे हे आम्हाला कळतं, हे समजतं.
अशा त्या अज्ञानकाळी खऱ्या वाटणाऱ्या गोष्टीला मिथ्या असं म्हणतात. अशी व्याख्या आहे. आपल्याला यावरती बरीच उदाहरणं आपण अमृतानुभवामध्ये पण पाहिलेली आहेत. ही मिथ्या माया कशी आहे? बागुलबुवा सारखी आहे. बागुलबुवा बाहेर बसलाय, तो आला तर मारेल, तर झोपून जा बरं, असं लहान मुलाला आपण म्हणतो तशा पद्धतीची आहे. मग खरंच बागुलबुवा बाहेर आहे का? नाही. ती मी माझ्या मनाने केलेली कल्पना, जी मी त्या लहान मुलावरती बिंबवते, आणि तिथं त्या कल्पनेशी अनुसरून तो बागुलबुवा बाहेर बसला, आता मला झोपलं पाहिजे म्हणून तो घाईघाईने झोपतो. हा त्याचा जो उद्देश आहे तो सफल झाल्यावर मग आपण बागुलबुवाला हकलवायला जातो का? नाही जात, कारण तो नसतोच. तशी ही माया आहे. आम्हाला आमचं ज्ञान खरं खरं निर्गुणाचं करून देण्याकरता माया ही संकल्पना त्याने वापरलेली आहे. म्हणून या नास्ती सा माया असंच म्हटलं जातं. जी नाहीच आहे पण कल्पनेमुळे भासते, त्याला माया असं म्हटलं जातं. आणि त्या मायेलाच त्यांनी विवर्त असं म्हटलेलं आहे. आता विवर्त म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एक नक्की माहिती आहे, ते म्हणजे दोरीवरचा सर्प. जिथे अंधार आहे, हे बरेच वेळा उदाहरण सगळेजण देतातच, आपल्याला माहितीच आहे. किंवा एखादं झाड घेतलं, तर झाड कापून गेलेलं आहे, कापून टाकलेलं आहे, आणि असं ते वेडवाकडं झाड बाक आलेलं तिथे असं ठेवलेलं आहे म्हणजे तो कदाचित तो झाडाचा बुंधा तसाच्या तसा तिथे राहिला रात्रभर. आणि माणसं निघून गेली, बाकीचे सगळे लाकडं वगैरे घेऊन गेली त्या झाडाची तोडलेले. तो जो बुंधा तिथे राहिलेला आहे, त्या रात्री बघितल्यावरती त्याचा आकार मी माझ्या डोक्यामध्ये कोणीतरी दरोडेखोर बसलाय असा करून घेतला. आणि ती मी संकल्पना इतकी फिट करून घेतली डोक्यात, की मला तिथून जाताना भीतीच वाटायला लागली. नको बाई, कोणतरी तिथे बसलेलं आहे, नको बाई, कोणतरी तिथे अरे नाही कुणी बसलेलं. मी परवा जाऊन आलो, मी काल जाऊन आलो, अशी 10 लोक मला तिथे सांगतायत, पण अंधारामुळे माझा काही विश्वास बसायला तयार नाही. आणि मी म्हणते नाही नाही, नको. कारण मी ते इतकं घट्ट मनामध्ये बसवून घेतलेलं आहे. जेव्हा ज्ञानी लोक जे तिथनं जाऊन आलेले आहेत, जे उजेड असताना तिथनं जाऊन आले, ते म्हणे नाही नाही, ते खोडच आहे. पण ते मला पटत नाही, कारण माझ्यावरती अज्ञानाचा पगडा असतो. जसं सर्परज्जूमध्ये मी अंधारातून आल्याबरोबर त्या दोरीवरती मला साप दिसतो, आणि मी अगदी त्याचं पूर्ण वर्णन करते, की बघितलं, अरे बापरे, साप आहे वाटतं. आणि मग त्या दोरीचा पुढे काहीतरी एखादा गुच्छ असेल, तर मला लगेच ते त्याचं तोंडही वाटायला लागतं. गो बाई, हल्लं वाटतं, वारा आल्यामुळे ते हल्लं असेल तर मला वाटतं साप हल्ला, म्हणजे मग तो नक्कीच खरा आहे. इतकं मी त्याच्यावरती पूर्णपणे हे करते. इथे हे सगळं उदाहरण आपल्याला पाठ झालेलं उदाहरण आहे. पण इथे मुळातला मुद्दा काय सांगायचा आहे, तर दोरी आहे म्हणून मला साप दिसतोय. दोरीच नसती तर किती अंधार असू दे, मला साप दिसलाच नसता. म्हणजे साप दिसण्यासाठी दोरीचं अधिष्ठान असावं लागतं. दोरी असल्याशिवाय साप दिसत नाही, हे पक्क झालं. तसंच परब्रह्म असल्याशिवाय मायेचं विवर्त आपल्याला दिसत नाही. कुठलं तरी अधिष्ठान असावं लागतं. आणि हे अधिष्ठान म्हणजे परब्रह्माचं अधिष्ठान आहे, निर्गुण निराकाराचं अधिष्ठान आहे, ज्याच्यावरती माया आपलं कार्य करते. म्हणून ते मायेतनं सगळी निर्मिती झाली. मायामुळे हे विवर्त दिसतंय, मायेमुळे सगळं नामरूपात्मक दिसतंय, असं आपल्याला सांगितलं जातं. कारण मायेच्या वरती मुळामधलं अधिष्ठान जे खाली आहे ते परब्रह्माचं आहे. हे इथे आपल्याला सांगायचं आहे. विवर्त होण्यासाठी कुठलं तरी अधिष्ठान असावं लागतं, त्याशिवाय विवर्त दिसत नाही. हा सिद्धांत त्यांनी इथे मांडलेला आहे. आणि इथे काय होतं, माया आणि अविद्या याच्यामध्ये पण आमचा काही वेळेला गोंधळ होतो. ती संकल्पना समर्थांनी स्पष्ट करून सांगितली, की आता आपण म्हणतो की नाही, की मायेचं विवर्त आहे, परब्रह्माचं अधिष्ठान आहे म्हणून मायेचं विवर्त आहे. ते माया विवर्त रूपाने आपल्याला नामरूपात्मक दिसते, आणि भ्रमामुळे ती आम्हाला खरी वाटते. हे सगळं आम्हाला आता समजलं, शाब्दिक पातळीवर तर 100% समजलं. मग इथे त्याने असं म्हटलेलं आहे, हा भास होणं, हा भास खरा आहे का? तर नाही, हे नामरूपात्मक जे जे काही आम्हाला दिसतंय ना, तो सगळा भास आहे, ती सगळी माया आहे. खरं म्हणजे ते सगळं एकच आहे. ते सगळं एकच आहे म्हणजे ते परब्रह्मच आहे. ती दोरी काढून टाका, काही दिसणार नाही, तसं आहे. मग इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, मी आत्मा आहे हे विसरून मी देह आहे हे वाटणं, हे सुद्धा विवर्तच आहे. वाटतं ना, मी म्हणजे देह, मी अशी आहे, मी तशी आहे. 8 अभिमान सांगितलेले आहेत समर्थांनी.
आत्मारामामध्ये. मग हे सगळे अभिमान आम्हाला कशामुळे येतात, हे गर्व अहंकार आम्हाला कशामुळे येतो? मी म्हणजे देह ही कल्पना केल्यामुळे. आणि म्हणजे मी म्हणजे देह का वाटतं? तर आतमध्ये आत्म्याचं अधिष्ठान आहे म्हणून. नाहीतर त्याला आपण देह म्हणतो का? त्याला आपण प्रेत असं म्हणतो. हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मग हे विवर्त भासण्यासाठी काहीतरी असावं लागतं. आणि खरं म्हणजे मी म्हणजे देह नसून मी म्हणजे आत्मतत्व आहे. मी म्हणजे देह म्हटल्याबरोबर मला चार लोकांचे देह दिसायला लागले, त्यांची नावं दिसायला लागली, नामरूपात्मक विश्व दिसायला लागलं, आणि तेच मला खरं वाटायला लागलं. पण त्याच्या आतमध्ये दडलेलं जे आत्मतत्व आहे ते मला जाणवतही नाही, काही बोलतही नाही, जाणवतही नाही, त्याच्याबद्दल काही म्हणावंसंही वाटत नाही. जे काय करते ते मीच करते, हा माझा गैरसमज निर्माण होतो. मग इथे बृहदारण्यक उपनिषदातला दाखला देऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे, नेह नानास्ति किंचन. इथे बृहदारण्यक उपनिषद असं सांगतं, नेह नानास्ति किंचन. इथे काहीही वेगळं नाही, सगळं एकच आहे, एकम एव अद्वितीय परब्रह्मच आहे. हे अद्वैत आहे, इथे द्वैत कुठलंही नाही. आम्ही म्हणतो द्वैत म्हणजे मी तू पणा आला त्याच्यामध्ये. इथे द्वैत काही नाही. अविद्येमुळे आम्हाला हे सगळं दिसायला सुरुवात होते. मग अविद्येमुळे दिसायला होतं, मगाशी माया म्हटलं, मग माया आणि अविद्येमध्ये काय फरक आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही ना. तर तोही फरक त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि तो फरक सांगताना त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, माया म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय. तर मुळामध्ये आपल्या इथे जर आपण बघितलं की परब्रह्माला स्फुरण झालं, हे आपण आधी बघितलेलं आहे. एकोहम बहुस्या, हे स्फुरण होताना त्याच्यामध्ये एवढी ऊर्जा निर्माण झाली, एवढी ऊर्जा निर्माण झाली, हे शास्त्रांनी सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. ही ऊर्जा निर्माण झाल्याबरोबर घर्मबिंदू अशी एक कथा सांगितली जाते की त्याच्यातनं घर्मबिंदू निर्माण झाले. ते घर्मबिंदू म्हणजे घाम, आणि त्या घामामध्ये त्याचंच प्रतिबिंब पडलं. तो किती शुद्ध आहे आपल्याला माहितीये, विमल ब्रह्म. त्या विमल ब्रह्माला एकोहम वाटायला लागल्यानंतर बहुश्याम व्हावंसं वाटलं, आणि त्याच्यातनं इतकी ऊर्जा बाहेर पडली, घाम बाहेर पडला. ऊर्जा म्हणजे उष्णता बाहेर पडली, उष्णतेमुळे घाम येतो, आपल्याला माहितीये. त्या घामामध्ये त्याचंच प्रतिबिंब पडलं. तो शुद्ध होता. तो जे शुद्ध स्वरूपाचं त्याचं जे प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडलं, त्या प्रतिबिंबाला माया असं म्हटलं जातं. ती पूर्णतः शुद्ध स्वरूपात असते, तिला आपण मूळ माया असं म्हणतो, जी परब्रह्माचं स्पंदन आहे असंही आपण म्हणतो. म्हणून तिला माया असं म्हटलेलं आहे. आणि मग या मायेमधनं आपल्याला भ्रम निर्माण झाले, आणि भ्रम निर्माण होऊन सत्य आणि भ्रम हे दोन्ही एकत्रित आले मायेमध्ये. आणि त्याच्यामध्ये सत्व रज तम हे तीन गुण जे आहेत ते सत्व गुणाला रज आणि तम गुणाने ग्रासून टाकले. तेही त्याच्यामध्ये तिथे गेले. आपण व्यवस्थित समाज पुढच्या वेळेला बघणार आहोतच, पण आता ही बॅकग्राऊंड पूर्ण तयार करून ठेवतोय की हे सगळं जे आहे सत्वगुणात्मक अधिशुद्ध स्वरूपातलं जे प्रतिबिंब होतं तिला माया असं म्हटलंय. आणि त्याच्यानंतर घाम आल्यावर पुसलं, हे केलं, हाताने पुसलं, ते हात खराब झालेले होते. सत्व रज तम गुणाचे, सत्व नाही, हे सत्वगुणाची माया होती, तिला ते रज आणि तमाचे स्पर्श झाले, आणि ती माया कलुषित झाली. ती माया जी कलुषित झाली तिच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले, काही काही हाव सुटली, पेक्षा यायला लागल्या. असं सगळं जेव्हा निर्माण झालं, हे रजतमाचे जे भाव आहेत ते तिच्यामध्ये जायला लागले, ती कलुषित झाली. त्यावेळेला तिला अविद्या असं म्हटलं जातं. मायेपासनं ज्याला आपण चिदात्मा म्हणतो, चित आत्मा, स्वच्छ शुद्ध स्वरूपातला आत्मा, तो तयार होतो. आणि अविद्येपासून जीवात्मा तयार होतो, ज्याच्यामध्ये असंख्यात वाईट गुण भरलेले आहेत, आणि मीचा अहंकार ज्याच्यामध्ये भरपूर आहे तो आहे. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि मग आपण म्हणतो की हे असं सगळं जर असताना आपण मात्र म्हणायला जातो की मग हे सगळे ब्रह्माने निर्माण केले, ब्रह्म म्हणजे परब्रह्म, परब्रह्माने निर्माण केलं हे चुकीचं आहे. या ज्या काही पुढच्या आशंका आहेत त्या आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुनाथ.